मला असं वाटतं की देशात जे वायडर प्रमाणात जे चुकीचं आंदोलन पसरत होतं त्याला रोखण्यामध्ये सरकार यशस्वी झालेलं आहे. असं आंदोलन वाढण्यापेक्षा एक पाऊल मागे गेलं तरी चालेल, पण अशा शक्ती वाढता कामा नयेत. म्हणून सरकारने हा राजीनाम्याचा निर्णय केला आहे. हे आंदोलन खरंच परीक्षांच्याच विषयातलं असतं तर फक्त विद्यार्थी तिथं जमले असते. ज्या वयोगटाचे लोक आले, जे चेहरे तिथं आले, त्यांनी ज्या प्रकारची वक्तव्य केली, JNUचा तोच ग्रुप, तुकडे तुकडे गँग सगळी त्या ठिकाणी येते. किसान आंदोलनाला सपोर्ट करणारे सगळे लोक तिथे येतात. पंजाब आणि हरियाणातून किसान तिकडे चाल करून येतात, त्यांना तिथं रोखलं जातं. याचा अर्थ असा आहे की हे आंदोलन केवळ पेपरफुटीसाठी नव्हतं. ते ज्या प्रकारच्या लोकांनी ताब्यात घेतलं, सर्व विरोधी पक्ष तिथं धावून आले आणि त्यांनी संसदेत त्या विषयात बोलण्यापेक्षा रस्त्यावर येऊन हे आंदोलन कसं वाढेल याच्याकडे त्यांची दृष्टी होती. तर मला असं वाटतं की आंदोलन करणाऱ्या लोकांची मनशा साफ नव्हती. ॲट द कॉस्ट ऑफ देश काही चालणार नाही. तिथं देशाबद्दल काही बोलतील, प्रधानमंत्र्याबद्दल काही बोलतील. देशाचे प्रधानमंत्री ही काही व्यक्ती नाही, एका पार्टीचे नेते नाही. ते आमच्या देशाची शान आहे, आमच्या देशाचा तो गौरव आहे. त्यांच्यावर कोणी अशा प्रकारचा उल्लेख करणं, बिलो डिग्निटी अशा प्रकारच्या कॉमेंट्स करणं कोणी मंजूर करणार नाही. पण त्या ठिकाणी ते करण्यात आलं. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना वेळीच वचक घातलं पाहिजे. नमस्कार, MyMTमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत सेजल जाधव आणि जयेश पाटील. कॉक्रोच जनता पार्टीचं नीट पेपरफुटी संदर्भातलं सुरू झालेलं आंदोलन हे पहिल्यांदा मुद्द्याला धरून होतं. मात्र कालांतराने ते कुठेतरी भरकटत गेल्याचं आपण पाहिलं. म्हणजे सुरुवातीला यामध्ये असलेली विद्यार्थ्यांची संघटना आणि कालांतराने त्यामध्ये वेगवेगळ्या जणांची झालेली उपस्थिती पाहता हे आंदोलन कुठेतरी मुद्द्याला भरकटून चाललंय असं दिसून आलं. तर या आंदोलनाचा नेमका प्रवाह सुरुवातीपासून कसा झाला आणि आदर्श आंदोलन नेमकं कसं असतं हे मांडण्यासाठी आज आपल्यासोबत भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि विद्यार्थी परिषदेचे म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णकालिक राहिलेले कार्यकर्ते श्याम जाजूजी आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. MyMTमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. एकंदरीत या आंदोलनाकडे आपण कसं पाहता आणि CJPच्या या आंदोलनाच्या भूमिकेवरती व्यक्तिशः आणि विद्यार्थ्यांशी संवादी राहणारी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आपण पाहतो. तर संघ स्वयंसेवक म्हणून आपण या आंदोलनाकडे कसं पाहता? जंतर मंतरवर चाललेलं CJPचं हे प्रकारचं आंदोलन हे जंतर मंतरला काही पहिलं आंदोलन नाही. आणि योगायोगानं दिल्लीमध्ये 26 वर्ष राहिल्यानंतर आणि 18 वर्ष जंतर मंतरच्या वॉकिंग डिस्टन्सवर मी असताना अनेक आंदोलनाचा मी साक्षीदार आहे, मी प्रत्यक्ष पाहिलेली आहे. पहिल्यांदा मी जेव्हा अनेक वेळा विरोधी पक्षांना आंदोलन करण्याची ती जागा असल्यामुळे स्वाभाविकपणे सर्व विचारांचे लोक तिथं जायचे. आम्ही पण तिथं आंदोलन केलेली आहेत. नंतर अण्णांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा ती जागा सगळ्यांना माहीत पडली. नंतर त्या आंदोलनाचा कब्जा केजरीवालने घेतला आणि त्याच्यानंतर मोठं असं तयार झालेलं आंदोलन हे आत्ता CJPचं आंदोलन आहे. मला असं वाटतं की याला आंदोलन नाही म्हणता येणार, ही एक रिॲक्शन होती. अच्छा. एक देशाच्या चीफ जस्टिसच्या बोलण्यातून त्यांचं बोलण्याचं इंटेन्शन वेगळा होता, वेगळ्या रूपात त्याला घेतलं गेलं आणि लोक संधी शोधण्याच्या याच्यात होते. त्यामुळे ज्याला नीट परीक्षेशी काही देणं घेणं नाही, जो विदेशात आपल्या रोजीरोटीच्या शोधण्यासाठी गेलेला असा एखादा मुलगा तिथे येतो आणि ते आंदोलन अशा प्रकारचं त्याला काही कोटीचं फॉलोईंग मिळतं, नंतर त्याला पैसा मिळतो, नंतर तो आम्ही कोणताही जातीयवाद करत नाही असं म्हणताना स्वतःची दलित जात असल्याचं सगळ्यांना वारंवार रजिस्टर करतो आणि त्या ठिकाणी अशा प्रकारची मूवमेंट सुरू होते आणि त्याचं पूर्ण देशात पसरते. मला असं वाटतं की देशातल्या अनेक शक्ती ज्या थोड्याशा ज्यांना फ्रस्ट्रेशन आलं आहे त्यांना असं वाटलं की या राष्ट्रवादी ताकदींना रोखण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसं पाठबळ नसल्यामुळे ते संधीच्या शोधात होते. आणि ही संधी या आंदोलनामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मिळाली. मग त्यांना कोणी कोणी बाहेरून मदत केली, कोणत्या देशाचा काय रोल राहिला, देशातल्या कशा सर्व विरोधी पक्षांच्या शक्ती एकवटल्या आणि त्यातून अशा प्रकारचं जे काही आंदोलन उभं राहिलं त्याचा हा परिपाक आहे असं मला वाटतं. केवळ नीट परीक्षा आणि अशा ओरिएंटेड असतं तर अनेक राज्यामध्ये असे पेपरफुटीचे प्रकार झालेले आहेत. हे काही पहिला प्रकार नाही, याचं कोणी समर्थन करणार नाही. आज देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी पण सांगितलं आमचंही तेच मत आहे, अशा विषयामध्ये असणाऱ्या गुन्हेगाराला पूर्ण सजा झाली पाहिजे, शिक्षा मिळाली पाहिजे. असे प्रकार होणं बरोबर नाही. पण त्याचा उपयोग करून देशात ज्या प्रकारचा तमाशा करण्याचं आणि एक ज्या प्रकारची न्यूसन्स तयार करण्याची जी परिणाम झाला तो मला असं वाटतं की देश हिताला योग्य नाही.
म्हणजे आपण बघितलं की जी पेपरफुटी जी झाल्यानंतर त्यातले काही आरोपी असतील त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सध्या सुरू होती. अशातच हे आंदोलन जेव्हा उभं राहिलं तेव्हा त्यातले सुरुवातीला काही प्रमाणात हे नीट पेपरफुटी संदर्भातले आंदोलक होते. पण त्यानंतर बाकीच्यांची जी त्या ठिकाणी घुसखोरी म्हणता येईल आपल्याला की घुसखोरी जी झाली तर ती नीट पेपरफुटी संदर्भातली नव्हती. त्यातनं ज्या होणाऱ्या घोषणा असतील किंवा या अन्य या वेगळ्या प्रकारच्या होत्या. या आंदोलनानंतर आता आपण बघितलं की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला. तर या मार्गाने होणारे हे आंदोलन आणि शिक्षण मंत्र्यांनी दिलेला राजीनामा, तर ह्याच्याकडे बघता हे आंदोलन यशस्वी झालं असं आपण म्हणता का? किंवा मला याकडे असं कसं वाटत पाहता? नाही. उलट सरकारने योग्य वेळी असा निर्णय करून मला असं वाटतं की देशात जे वायडर प्रमाणात जे चुकीचं आंदोलन पसरत होतं त्याला रोखण्यामध्ये सरकार यशस्वी झालेलं आहे. या आंदोलनाचा फायदा घेऊन ज्या शक्ती उभ्या राहत होत्या देशामध्ये, हे यापूर्वी किसान आंदोलनात आपण पाहिलं, CAAच्या वेळा पाहिलं की विषय वेगळा पण त्या विषयाचा वापर करून जनतेमध्ये कसा असंतोष तयार करता येईल, कशी ॲक्टिव्हिजम उभारता येईल आणि आपला अजेंडा साकार करता येईल. तर मला असं वाटतं की नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या सरकारने याच्यात योग्य वेळी पाऊल उचलून ही जी अराष्ट्रीय शक्ती आणि त्याचा फायदा घेणारी ही जी जनरेशन, आता मला सांगा ज्या वयोगटाचे हे सगळे लोक आहेत 25 ते 30 वयोगटातले लोक यांनी काँग्रेसच्या काळातला राज्यकारभार कधी पाहिलाच नाही. त्यांनी 12 वर्ष मोदीजींचीच कारकीर्द पाहिली आहे. त्याच्या अगोदरचे माझ्यासारख्या सिनियर माणसाला, वयाने सिनियर असणाऱ्या माणसाला काँग्रेसची आणि भाजपची आत्ता मोदींच्या सरकारची तुलना करता येते. या जनरेशननी ते पाहिलेलं नाही. या जनरेशननी आणीबाणी पाहिलेलं नाही. या जनरेशननी जुन्या सरकारची वर्किंग स्टाईल माहीत नाही. त्यामुळे केवळ रिॲक्शनरी अशा प्रकारचं आंदोलनात भाग घेऊन आणि मग त्याला ज्या प्रकारचं तिथे जसं किसान आंदोलनाला फंडिंग होऊन ज्या प्रकारच्या सगळ्या सुविधा तिथं दिल्या गेल्या. आंदोलनं म्हणजे आम्हालाही माहिती आहे, अण्णांचं आंदोलन होतं जे प्रामाणिकपणाने केलेलं उपोषण होतं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचा खाण्यापिण्याचे जात आहेत, अशा प्रकारचे सगळ्या करमणुकीचे कार्यक्रम तिथे होत आहेत आणि जास्तीत जास्त लोक एकवटण्यासाठी ज्या शक्ती काम करत आहेत. मला असं वाटतं की निश्चितपणे यांच्या इंटेन्शनबद्दल, यांच्या नियतबद्दल आम्हाला शंका आहे. म्हणून असं आंदोलन वाढण्यापेक्षा एक पाऊल मागे गेलं तरी चालेल, पण अशा शक्ती वाढता कामा नयेत. म्हणून सरकारने हा राजीनाम्याचा निर्णय केला आहे. सरकारची भूमिका फार स्पष्ट आहे. याच्यात ऑलरेडी 47 अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं आहे, त्यांच्यावर कारवाई झाली आहे, काही लोक जेलमध्ये आहेत आणि आज तर मी जे ऐकतो आहे की आज संसदेमध्ये जो कानून होणार आहे की जेणेकरून अशा प्रकारची कोणाच्या मनामध्ये हिंमत करू नये अशा प्रकारचं सरकार. त्यामुळे सरकारच्या नियतबद्दल कोणाला शंका असण्याचं कारण नाही. मला असं वाटतं की हे आंदोलन वेळीच थांबवण्यासाठी जे करायला पाहिजे होतं ते सरकारने केलं आहे. आणि कुठल्याही चांगल्या सरकारचं तर हे वैशिष्ट्य आहे की सरकारला ताठरपणाची भूमिका घेऊन चालत नाही. सरकारला देश चालवायचा असतो, समाज चालवायचा असतो आणि समाज विघातक शक्तींना रोखण्यासाठी सरकारला हे पाऊल उचलावं लागलं. आज देशात वैचारिक ध्रुवीकरण आणि संघ विचारांबद्दल विविध मतांतरे आपण पाहायला मिळतात. नुकतंच CJPच्या आंदोलनामध्ये सुद्धा नीट पेपरफुटीच्या व्यतिरिक्त संघविरोधी घोषणा त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाल्या. तर याकडे आपण कसं पाहता? हे आंदोलन खरंच परीक्षांच्याच विषयातलं असतं तर फक्त विद्यार्थी तिथं जमले असते. ज्या वयोगटाचे लोक आले, जे चेहरे तिथं आले, त्यांनी ज्या प्रकारची वक्तव्य केली, JNUचा तोच ग्रुप, तुकडे तुकडे गँग सगळी त्या ठिकाणी येते. किसान आंदोलनाला सपोर्ट करणारे सगळे लोक तिथे येतात. पंजाब आणि हरियाणातून किसान तिकडे चाल करून येतात, त्यांना तिथं रोखलं जातं. या सर्व गोष्टी जे आम्ही एका 26 जानेवारीला तिथे ट्रॅक्टर्स आणून दिल्ली अशांत केली ते आम्ही करणार आहोत. एक एम्बॅसी 20 तारखेला आंदोलन होतं आणि 17 तारखेलाच त्याचं आपल्या एम्बॅसीच्या माध्यमातून आपल्या लोकांना सांगतात त्या काळात अलर्ट राहा, तिथे फार मोठं काही होण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी जो सप्लाय झाला खाण्यापिण्याचा आणि त्याचं कोणी ना कोणी कुठेतरी कुवेतमधून दिलं जातं आहे, दुबईतून सप्लाय होतो आहे आणि लोकांना त्या ठिकाणीच त्या राहावेत यासाठी ज्या ज्या व्यवस्था करायला लागतील त्या करतायत. याचा अर्थ असा आहे की हे आंदोलन केवळ पेपरफुटीसाठी नव्हतं. ते ज्या प्रकारच्या लोकांनी ताब्यात घेतलं, सर्व विरोधी पक्ष तिथं धावून आले आणि त्यांनी संसदेत त्या विषयात बोलण्यापेक्षा रस्त्यावर येऊन हे आंदोलन कसं वाढेल याच्याकडे त्यांची दृष्टी होती. तर मला असं वाटतं की आंदोलन करणाऱ्या लोकांची मनशा साफ नव्हती.
म्हणजे तिथे जी झालेली दगडफेक म्हणा आणि त्यानंतर झालेली त्यानंतर पोलिसांकडून झालेली लाठीचार्ज असेल, तर हे पाहता ते खरंच विद्यार्थी या भूमिकेत जातील असं तुम्हाला वाटतं होतं? देशातले कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं ज्यांचं काम आहे, अशा पोलीस डिपार्टमेंटवर सुद्धा कायदा हातात घेऊन तुम्ही अटॅक करता, संविधानिक संस्थांवर तुम्ही आरोप करता, तुमचा आणि केवळ आम्ही ठरवू तेच खरं असं एकूण लोकशाही प्रधान देशामध्ये अशा प्रकारची भूमिका कुठल्याही पक्षाला चालत नाही. तो सत्ताधारी असो, विरोधी असो किंवा आंदोलन असो. आंदोलन करता तर आम्ही विद्यार्थी परिषदेमध्ये 8 वर्ष पूर्णकालिक कार्यकर्ता असताना अनेक आंदोलनात भाग घेण्याचा आम्हाला भाग घेणं, नेतृत्व करणं आम्ही केलं आहे. 2 ऑक्टोबर 1983ला गुवाहाटीमध्ये इन्फिल्ट्रेटर्सच्या खिलाफ झालेल्या आंदोलनाचं महाराष्ट्राचं नेतृत्व मी केलं आहे. त्यामुळे आंदोलनं आम्हाला नवीन नाही, पण ही आंदोलनं दाखवण्याचा अजेंडा वेगळा आणि मनातली भूमिका वेगळी, यातून जे होतं आणि लोकात किऑस पसरवण्याचं. खरंच जर पेपर फुटीचं असतं तर आज पंजाबमध्ये हे लोक गप्प काय आहेत? आणखीन अशा 27 घटना आहेत काँग्रेसच्या काळात आणि वेगवेगळ्या सरकारांच्या काळात झाल्या. पेपर काही प्रमाणात फुटले. त्या काळात एकाची कारवाई झाली नाही आणि एकाही सरकारचा इस्तिफा झाला नाही. याच्या मागचं रहस्य काय आपल्या सगळेच लक्षात येतं. म्हणजे फक्त भाजप सरकार होतं म्हणून यांनी आवाज उठवला आणि पूर्ण देशामध्ये एकतर्फी वातावरण चाललंय. या आत्ताच्या मोदी सरकारची पॉप्युलॅरिटी वाढते आहे, राष्ट्रवादी शक्ती जास्त उजागर होत आहेत. या सगळ्यांचा अजेंडा पाहून आता हतबल झालेल्या सर्व विरोधकांनी एकत्र येऊन आणि अशा प्रकारच्या आंदोलनाला दिलेला पाठिंबा आहे, एवढंच याचं रूप आहे. देशाचं जे काही नेचर असतं ते युवकांच्या स्वभावावर अवलंबून आहे. त्यांची जडणघडण कशी होते, ते कशा प्रकारे परफॉर्म करतात, याच्यावर त्या देशाचं भवितव्य अवलंबून असतं, त्या देशाची तरक्की प्रसिद्धी अवलंबून असते. मला असं वाटतं की आत्ताच्या या काळात या विषयात जितकी डिटेलमध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती, जितकं चिंतन व्हायला पाहिजे होतं, त्याच्या अभावातून आजच्या नवीन पिढीला आमच्या देशाचे संस्कार, आमची संस्कृती, आमचा रीती नीती व्यवहार, आमची परंपरा, इतका मोठा आमचा इतिहास, या सर्व गोष्टीतून माहीत नसल्यामुळे आणि त्याचं योग्य त्यांना उत्तर न मिळाल्यामुळे अशा प्रकारची ही पिढी आज बाहेर येते आहे. मला असं वाटतं की मोदीजींच्या आल्यानंतर याच्यामध्ये बऱ्यापैकी परिवर्तन झालं पाहिजे, योग्य रूपात लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. यासाठी मोदींची मन की बात असो किंवा अनेक विषय असे डेव्हलप केले गेले ज्याच्यातून या गोष्टी लोकांना कळतील. मग ती नवीन शिक्षण पद्धती असो, अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम होत आहेत, पण तरी ते पूर्ण आहेत असं मला वाटत नाही. त्यामुळे या विषयांचं जितकं फेडिंग इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि लोकांच्या शिक्षणातून व्हायला पाहिजे, त्याची उणीव जाणवते, ही मात्र गोष्ट खरी आहे. संघाचं मूळ कार्य, मूळ उद्देश म्हणजे व्यक्तिनिर्माण हे आपल्याला माहिती आहे आणि या व्यक्तिनिर्माणाचं केंद्र म्हणजे संघाची शाखा. तर बदलत्या काळात तंत्रज्ञान आणि डिजिटल युग आले, तर अशा परिस्थितीत संघाची पारंपरिक शाखा व्यवस्था आणि व्यक्तिनिर्माणाची प्रक्रिया आजच्या तरुण पिढीला जोडण्यासाठी कशी अनुकूल ठरते? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती म्हणजे शाखा, हे खरं आहे, पण योगायोगाने आजचा संघ हा शाखेपुरता सीमित झालेला नाही. देशातलं एकही क्षेत्र असं नाही की जिथे संघाच्या विचाराचा प्रभाव नाही, राष्ट्रवादी विचारांचे लोक त्या ठिकाणी मौजूद नाहीत, उपलब्ध नाहीत. त्यामुळे संघाने शाखा ही तर बेसिक व्यक्तीची जडणघडण, त्याचं पालनपोषण, त्याचं व्यक्तित्व तयार करण्यासाठी इफेक्टिव्ह माध्यम आहेच, पण कालोचित परिवर्तन करून संघाने मग आज शाखा संघाच्या माध्यमातून सुरू आहेत. इंटरनेट प्रोफेशनल्स असे विद्यार्थी जे रोज शाखेच्या मैदानावर येऊ शकत नाहीत, पण त्यांनी या विचाराशी जोडण्याची परंपरा आहे. अनेक मंच, अनेक प्रवाह त्यांनी स्थापन केले. शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी काम केलं आहे. अनेक क्षेत्रामध्ये आपलं संघटन अशा पद्धतीने उभं केलं आहे की नव्या पिढीला आपल्यासाठी इथे काहीतरी काम आहे. या देशाची धार्मिकता, सनातनता, लोकांचं तीर्थाटन, या सर्व अनेक विषय संघाने उपेक्षित ठेवलेले नाहीत. या सर्व विषयाचं चिंतन करून लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्व करण्याचं फार महत्त्वपूर्ण काम संघाने केलं आहे. म्हणूनच संघ म्हणजे शाखा इतकंच नाही, तर संघाचा फार या देशाच्या अजेंड्यासाठी संघाने फार दूरवरचा विचार केला आहे आणि एकमात्र संघटन आहे ज्याचे 100 वर्ष पूर्ण होत आहेत, ज्यासाठी संस्था स्थापन होते, ज्यासाठी ती कार्यरत राहते आणि ज्यासाठी ती काम करणार आहे पुढे येणाऱ्या वर्षामध्ये.
त्याचा योग्य इतिहास, योग्य घटना लोकांसमोर याव्यात यासाठीच मी त्या विषयातलं पुस्तक लिहिलं, ज्याचं देशाच्या उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी विमोचन केलं उपराष्ट्रपती भवनामध्ये. देशाचे रक्षामंत्री राजनाथ सिंगजी त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि देशाचे मशहूर पत्रकार राम बहादूर रायजी हे प्रमुख वक्ते होते. तर अशांच्या उपस्थितीत नाही तर संघाच्या 100 वर्षाच्या शताब्दी वर्षात अनेक पुस्तकं लिहिली गेली आणि लिहिली गेली पाहिजेत, इतकं काम संघाचं आहे. पण या नव्या माझ्या पुस्तकामध्ये अशा काही घटनांचा आम्ही उल्लेख केला की ज्याचा नवीन पिढीला दखल घ्यावी लागेल, त्यांना माहीत करून घ्यावं लागेल. CJPचं आपण जे आंदोलन आत्ता बघितलं तर त्यामध्ये तरुणाई ही मोठ्या प्रमाणात दिसून आली. तर पालक म्हणून त्यांची भूमिका या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर किती महत्त्वाची होती? असं आहे, तरुणाईची एक विशेषता आहे. तरुण माणूस केवळ विचार करून थांबत नाही, तो त्याच्यावर ॲक्शन करतो. त्या ॲक्शन करण्यासाठी जी किंमत मोजायला लागते ती मोजायला तयार असतो. त्याची रिस्क घेण्याची क्षमता जास्त असते, त्याची डिसिजन मेकिंग फास्ट असते. त्यामुळे ह्या वयाचा फायदा जो आहे तो या आंदोलनाला मिळाला. नंतर काही काळाने ते शांत होतात, विचार करतात, त्यांना काही गोष्टी लक्षातही येतात. ते अण्णांच्याही आंदोलनात आपण पाहिलं आहे, केजरीवालकडूनही लोकांची अशाच प्रकारची निराशा, हताशा झालेली आपण पाहतो. पण तात्कालिक ते जे रिॲक्ट करतात ते लोकांना मूर्त रूपात पाहायला मिळतं आणि ती न्यूसन्स काम करते असं मला वाटतं. तर अशा युवकांना अशा वेळी पॉझिटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह, अल्टरनेट अशा प्रकारच्या विचारांचा ठेवा देऊन त्यांना डायव्हर्ट करणाऱ्या शक्ती यांचाही या विषयामध्ये फार मोठी भूमिका आहे. आणि मला असं वाटतं की तो रोल थोडा काही प्रमाणात यावेळा उत्तर द्यायला कमी पडला की काय अशी मला शंका आहे. पालकांना आपण या माध्यमातून काही सांगाल? अनेक पालक आपल्या आज आमची पिढी अशी होती की आई वडिलांनी काही सांगितलं, शिक्षकांनी काही सांगितलं की त्यांना का आणि कुठे असं न विचारता डायरेक्ट ते एक्झिक्यूट करायचं. नवीन पिढी आता तशी राहिली नाही. ते प्रश्न विचारतात, त्याची उत्तरं त्यांना द्यायला लागतील. मला असं वाटतं की नव्या पिढीला केवळ परंपरागत त्या पद्धतीने घेऊन चालणार नाही, त्यांना विचारात घेऊन, विश्वासात घेऊन संघाने यावेळा आपल्या शताब्दी वर्षात जो कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये विचार परिवार, घरातली पारिवारिक व्यवस्था, घरातला संवाद या सर्व गोष्टी ज्या कॉन्सन्ट्रेट केल्या, ते घरामध्ये जो संवाद आज ॲब्सेंट आहे त्याच्याकडे प्रमोट करण्यासाठी आणि अशा प्रकारची ही रचना जी आमची पारिवारिक व्यवस्था जी विश्वामध्ये पूर्ण जगामध्ये भारताची म्हणून वैशिष्ट्य आहे, मला असं वाटतं की त्याच्यातही काही कमी पडल्यामुळे पालक आणि विद्यार्थी या वयोगटात जो अंतर, जी दरी दिसते आहे ती दरी त्याच्यामध्ये आहे. अच्छा, आपण मगाशी उल्लेख केलात की आपलं नुकतंच एक पुस्तक संघावरती प्रकाशित झालं आहे, जे माननीय उपराष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीमध्ये त्याचं प्रकाशन जवळ झालं. RSS at 100 एक सदी संकल्प की असं या पुस्तकाचं नाव आहे. संघावरती आपण शताब्दी काळामध्ये बघितलं की अनेक पुस्तकं आली. तर या पुस्तकाचं एक म्हणजे वेगळंपण काय आणि हे पुस्तक लिहिण्यामागची मुख्य प्रेरणा नेमकी काय होती? आपण ज्याचं सांगितलं ते RSS 100 एक सदी संकल्प की, या पुस्तकाच्या या नावामध्येच RSS at 100 मध्ये याचं नवीनीकरण आहे. संघाला नव्या रूपात पेश करण्याचा, मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. ही नवीन पिढी जी आजची आहे त्यांना अनेक घटना या इतिहासाच्या माहीतच नाहीत. म्हणजे इमर्जन्सीच्या काळात केवळ या संघ विचारधारेमुळे माझे वडील जेलमध्ये होते आणि मी जेलमध्ये होतो. पण आम्ही दोघं जेलमध्ये एका अशा गुन्ह्यासाठी होतो की जो गुन्हा आम्ही कधीच केला नाही, केवळ आमची विचारधारा हाच आमचा गुन्हा झाला. पण तरी माझ्या मुलांना आणि त्यांच्या मुलांना ह्या गोष्टी माहीत नाहीत. नव्या पिढीने संघाने काय केलं या देशासाठी, म्हणजे एक विनोदानं एक वेळा आला असं प्रश्न एका विद्यार्थ्याला विचारलं गेलं, अगर राष्ट्रीय स्वयंसेवक नहीं होता तो क्या होता? त्याने उत्तर दिलं, ये जो पेपर मैं लिख रहा हूँ ये हिंदी में नहीं होता, ये उर्दू में होता. एका वाक्यात त्यांनी जे दिलेलं उत्तर आहे हे फार बोलकं आहे. आणि अनेक घटना संघावर काय झालंय, या एकतर संघाची सुरुवातीपासूनची प्रसिद्धी परान्मुख राहण्याची भूमिका आजही ती आहे. पण नव्याने संघाला समाजात जाण्यासाठी वेगवेगळ्या मीडियाचा, या सर्व प्रसार माध्यमांचा उपयोग करून संघ आहे तसा लोकांपर्यंत पोहोचवणं आता संघाने ते मान्य केलं आहे. नाही तर पूर्वी संघाची याची भूमिका होती की नाही आम्ही काम करतोय, आमचं इंटेन्शन स्पष्ट आहे, आमचा हेतू आहे आणि ध्येय आमचं क्लिअर आहे, आम्ही काम करत राहू, लोकांना जे बोलायचं ते बोलू द्या. आता संघ तसा नाही.
संघाने आपल्या या सर्व गोष्टींचा उपयोग करून समाजापर्यंत आक्रमकपणे पोहोचण्याची स्ट्रॅटेजी आखलेली आहे. अन्यथा या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये संघाचं किती मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं, संघाने किती भूमिगत कार्यकर्त्यांना त्यावेळेला संरक्षण दिलं, समर्थन दिलं, त्यांना सांभाळलं आणि त्यांना पुढे केलं. आझादीनंतर सुद्धा काश्मीरच्या विलिनीकरणासाठी वल्लभभाई पटेलांनी कोणती भूमिका संघाला दिली, गोळवलकर गुरुजी महाराजा हरिसिंगांची सही घेण्यासाठी आणि त्यांना रिक्वेस्ट करण्यासाठी तिथे गेले. त्या ठिकाणी काश्मीरला संरक्षण देण्यासाठी जे सैनिक पाठवले गेले त्यांना उतरण्यासाठी विमानतळ नसताना संघाच्या स्वयंसेवकांनी कसं विमानतळ, एकीकडे बर्फबारी होते आहे आणि ते विमानतळ त्या ठिकाणी उभं करतायत. त्याच्यानंतर संघाने ज्या प्रकारच्या अलग अलग धर्मात मठ मंदिरामध्ये असणारे सर्व महंत त्यांना एका मंचावर आणून गोळवलकर गुरुजींनी मठ मंदिरं हे तर तुमचं आहेच, पण केवळ त्याच्यात सीमित राहून चालणार नाही, तुम्हाला आता रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि समाजासाठी काम केलं पाहिजे. समाज ठीक राहिला तर तुमच्या मठ मंदिरांचा उपयोग आहे हे त्यांनी दाखवून दिलं आणि सगळ्यांना किती मोठं ऐतिहासिक काम केलं. नंतर या देशामध्ये आणीबाणीमध्ये सर्व शक्ती नेस्तनाबूत झाल्या असताना लोकशाहीच्या व्यापक हितासाठी सर्वांना जागरूक करून जे संघानी प्रबोधन, प्रचार, प्रसार, त्याच्यासाठी किंमत, सर्वात जास्त लोक लाखोच्या संख्येने या देशामध्ये जेलमध्ये संघाचे होते, ज्यांनी सत्याग्रह करून लोक गेले. बाकीच्या विचारधारा यांना फ्रस्ट्रेशन आलं, त्यांना हताशा आली की अरे आम्ही ज्यांच्यासाठी काम करतो ते लोक कुठे आहेत, जेव्हा त्यांचे नेते जेलमध्ये होते. पण नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकमात्र राष्ट्रवादी शक्ती होती ज्यांनी त्यावेळेला रिॲक्ट केलं. त्याच्यानंतर जी एकत्र जनता पार्टी आली त्याच्यामध्ये संघाच्या नेत्यांची भूमिका होती. जयप्रकाश नारायणनसारखा आयुष्यभर संघाच्या विरोधी बोलणारा माणूस, पण ज्यावेळेला त्यांनी देशाचं नेतृत्व केलं आणि त्यांना विचारलं गेलं की अरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक तुमच्याबरोबर आहेत, या फॅसिस्ट शक्ती आहेत, तेव्हा त्यांनी जे दिलेलं उत्तर आहे की संघ जर फॅसिस्ट असेल तर मी पण फॅसिस्ट आहे, असं म्हणून त्यांनी जे उत्तर दिलं आणि ते आंदोलन मोठं झालं. नंतर जनता पार्टी झाली, त्याचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. संघाने आपलं मेटल प्रूव्ह केलं आहे. त्यामुळे संघ व्यक्तिनिर्माणाचं काम करतो. संघाचे कसे संस्कार असतात, संघाचा विरोधक जरी असला तरी त्याला असं वाटतं की नाही, माझ्या मुलाला अशा प्रकारचे चांगले संस्कार असायला पाहिजेत. आणि संघाचा हे किती मोठा उपकार आहे. या देशातली इतकी मोठी पिढी जी निर्व्यसनी असते, जी वागण्या बोलण्यात देशभक्ती त्यांची झलकते, त्यांना आपण जे काम करतो ते लोकांना माहीत असण्याची आवश्यकता वाटत नाही. लोकांनी ॲप्रिशिएट नाही केलं तरी ते काम करत राहतात आणि देश ही ते ज्यांचं सर्वात प्रथम आहे. मग देशात कुठलंही संकट येऊ दे, नैसर्गिक आपदा येऊ दे, कुठलंही ॲक्सिडेंट येऊ दे, या कुठलंही करोनासारखं मोठं संकट येऊ दे, सर्वात प्रथम त्या ठिकाणी जाऊन आपलं योगदान देणारे असे स्वयंसेवक, ही फॅक्टरी हे एका रात्रीत तयार होत नाही. मला असं वाटतं की संघाच्या वर्किंग स्टाईलची ही विशेषता आहे. संघाने हे प्रूव्ह केलं आहे. त्यामुळे संघाचं आज योगदान आणि संघाचं काय मत आहे कुठल्याही विषयात, आज देशही सगळा त्याचा कॉग्निजन्स घेतो आणि पूर्ण जगामध्ये त्या विषयाचा अभ्यास चालू आहे. आपण मागाशी आझादीचा उल्लेख केलात. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सुद्धा हमको चाहिए आझादी वगैरेच्या घोषणा आपण ऐकल्या असतील. तर यांना नेमकी कुठली आझादी हवी आहे, हे यामागचा नेमका उद्देश काय आहे, तर याबद्दल काय सांगाल? आणि दुसरा अजून प्रश्न याला जोडून की CJPचं आंदोलन आणि आपण अभाविपचे कार्यकर्तात म्हणून की आपण CJPचं आंदोलन आणि अभाविपचं आंदोलन, या दोघांमधलं वेगळे पण नेमकं काय दिसून येतं? म्हणजे अभाविपचं आंदोलन आदर्श म्हणून का घ्यावं? अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून अनेक आंदोलन, महाराष्ट्र प्रदेशाचा मी मंत्री होतो, नंतर मी दिल्ली प्रदेशाचा संघटन मंत्रीसुद्धा होतो. त्या आंदोलनात आणि या आंदोलनाचा मी बेसिक फरक जाणतो. विद्यार्थी परिषदेने कधीही आपली आंदोलन परतेमध्ये कमी नाही केली, आपली भूमिका ॲसर्ट करण्यात काही कॉम्प्रोमाइज नाही केला. पण देशाची सिस्टीम, देशाच्या विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं, पण त्या कुलगुरूंचा अपमान नाही केला. कारण कुलगुरू ही संस्था आहे. शिक्षण संस्थांवर कधी आम्ही दगडफेक केली नाही, कारण या संस्था टिकल्या पाहिजेत. संस्थांना आमचा विरोध नाही. आम्हाला न्यूजमध्ये येण्यासाठी, तात्पुरती पब्लिसिटी मिळण्यासाठी जे करणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही काही करू, अशा स्तरापर्यंत आम्ही कधी गेलो नाही. आम्ही त्यावेळा आंदोलन केलं गुवाहाटीमध्ये, जेव्हा त्या ठिकाणी आसाममध्ये विरोधी सरकार होतं. आमच्या अनेक लोकांना रस्त्यातच अटक झाली, पण त्यावेळा जे आम्ही केलं ते आज हेमंत विश्व शर्माच्या नेतृत्वाखाली सरकार करत आहे की इन्फिल्ट्रेटर्स हटाव, दिल्ली हो या गुवाहाटी, अपना देश अपनी माटी, असं करून संपूर्ण देशातल्या लोकांना ज्यावेळा आम्ही तिथं नेलं, काही हजाराच्या संख्येत लोक तिथं पोचले, पण देशात मेसेज असा गेला की देशाची युवा शक्ती याच्या विरोधात आहे आणि याच्यातून आसामचा इतिहास आणि
लिमिटेटर्स, आज त्या समस्या सरकार फार सहजतेने आणि मोठ्या जिकिरीने जे सोडवण्यासाठी त्यांनी पहल केली आहे. अशा अनेक काश्मीरच्या विषयातलं आंदोलन आम्ही त्या काळात केलं. आज सरकार 370 जे हटवत आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीत त्यावेळेस जे श्यामाप्रसाद मुखर्जींनी घोषणा केली ते आज एक्झिक्यूट होत आहे. तर मला असं वाटतं की त्या आंदोलनाचा तात्कालिक जसा फायदा असतो तसाच त्याचा फायदा लॉंग टर्मचा असतो. अनेक भ्रष्टाचारांच्या विषयात, परीक्षांच्या विषयात, सिस्टमच्या विषयात आम्ही त्यावेळा आंदोलनं केली आणि त्याचा स्वाभाविक परिणाम काहींचे त्वरित निर्णय मिळायचे, काहींचे लॉंग टर्म आज मिळत आहेत. आज सरकार हे पेपर फुटीच्या विषयातलं इतका मोठा कानून आला पाहिजे आणि कोणाची हिंमत अशी होता कामा नये असं करायला का प्रवृत्त झाली. तर मला असं वाटतं की अशा सगळ्या शक्तींनी केलेलं आपलं जे काम आहे त्याचा आढावा घेऊन अशा प्रकारचं काम उभं राहतं. त्यामुळे देशातल्या सरकारी पक्षाला असो, सत्ताधारी पार्टीला असो किंवा समाजात असो, अशा घटना होण्यासाठी कोणीतरी आंदोलन परता ज्यांच्यात आहे अशा लोकांची भूमिका असायला लागते. ती विद्यार्थी परिषदेने केली. हा कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह आंदोलन यातला हा फरक आहे. ॲट द कॉस्ट ऑफ देश काही चालणार नाही. तिथं देशाबद्दल काही बोलतील, प्रधानमंत्र्याबद्दल काही बोलतील. देशाचे प्रधानमंत्री हे काही व्यक्ती नाही, एका पार्टीचे नेते नाही, ते आमच्या देशाची शान आहे, आमच्या देशाचा तो गौरव आहे. त्यांच्यावर कोणी अशा प्रकारचा उल्लेख करणं, बिलो डिग्निटी अशा प्रकारच्या कॉमेंट्स करणं कोणी मंजूर करणार नाही. पण त्या ठिकाणी ते करण्यात आलं. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना वेळीच वचक घातला पाहिजे. पुन्हा पुस्तकाकडे वळतो. आपल्या 100 वर्षांचा इतिहास एकत्र करताना, ऐतिहासिक दस्तावेज आणि माहितीची पडताळणी करताना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं? एकतर संघाने आपलं फार मोठं साहित्य कधी स्वतःहून निर्माण केलं नाही, निर्माण करणाऱ्यांना उत्साह दाखवला नाही. त्यामुळे इमर्जन्सीत एवढे लोक जाऊनही कोणी पुस्तकं लिहिली नाही. याच्या उलट दुसऱ्या विचारधाराचे लोक, कोणी 15 दिवस गेलं, कोणी 5 दिवस गेलं, कोणी 7 दिवस, त्यांनी माझे चित्त थरारक जेलमधले 15 दिवस अशी पुस्तकं झाली. संघाची ही कमी राहिली. कारण संघाने कधी व्यक्तीला प्रोजेक्ट करण्याचा संघाचा कधी अजेंडाच नव्हता. ते आम्ही जे मला तर आठवतं, आमचे वडील आता एक्सपायर झाले, पण त्यांनी म्हणून गेले होते की आपल्याला सरकारकडून कोणत्याही प्रकारचा मोबदल्याचं काही स्कीम आली तर त्याच्यात आपल्याला घ्यायचं नाही, कारण संघाचं कार्य हे ईश्वरी कार्य आहे. ते मी जाणून बुजून स्वीकारलं आहे. त्यामुळे ते 1948 साली सुद्धा जेलमध्ये होते. फर्ग्युसन कॉलेजमधून सत्याग्रह करून इमर्जन्सी सुद्धा गेले आणि त्यांनी म्हटलं की नाही, त्यांना असं वाटलं की त्यावेळेला माझं वय कमी असल्यामुळे मी कधी माफी मागून बाहेर येईल. ते म्हणाले नाही, आपल्या व्यवसायाची चिंता अजिबात करू नको. अनेक संघाचे प्रचारक ज्यांचं स्वतःचं बँक अकाउंट नाही, ज्यांचा विवाह होत नाही, करत नाही आणि त्यांचं व्यक्तिगत जीवन काही नाही, असे लोक करतात ना. तुलनेने आपण तर फार सुखवस्तू आहोत, आपण आपला व्यवसाय करून हे करतो. तर अशी जी व्यक्ती निर्माणाची प्रक्रिया संघाने केली, त्यातून माणसं उभी राहिली. या पुस्तकामध्ये केवळ संघाच्या शाखात्मक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करणाऱ्या लोकांचंच वर्णन नाही, संघाने जी परिवार उभा केला आहे, जी सृष्टी उभी केली, त्या सगळ्यांचं वर्णन याच्यात आहे. त्यांच्या अचिव्हमेंट्स आहेत आणि जी माणसं ज्यांनी आपलं जीवन संपूर्ण खपवून, त्यांचं लोकांना आज नावसुद्धा माहीत नाही. मग ते विवेकानंद केंद्र उभे करणारे एकनाथजी रानडे असोत, विद्यार्थी परिषद उभी करणारे यशवंतराव केळकर असोत, भारतीय मजदूर उभे करणारे दत्तोपंत ठेंगडीजी असोत, किसान संघ उभे करणारे नेते, असे प्रकारचे माधवराव मुळेजी सारखे की जे पार्टिशनमध्ये पाकिस्तानमध्ये होते आणि गुरुजींनी सांगितले की गावातला शेवटचा हिंदू तिथून सुरक्षित जोपर्यंत बाहेर येत नाही, तुम्ही गाव सोडायचं नाही. अनेक स्वयंसेवकांना इकडे यायला मिळालं नाही, कारण ते गुरुजींच्या आदेशामुळे त्या ठिकाणी थांबले, त्यांना येण्याची संधी उपलब्ध झाली नाही. तर अशा सर्व लोकांना प्रोजेक्ट करून नवीन संदर्भात जे लोकांना कळलं पाहिजे, लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात टाकण्याचा मी प्रयत्न केला आहे. अनेक नेते जे आज पडद्याआड आहेत, पण त्यांचं चरित्र लोकांना कळलं पाहिजे, त्याचाही उल्लेख करण्याचा प्रयत्न मी या पुस्तकात केला आहे. शताब्दी वर्ष हे केवळ भूतकाळाचं अवलोकन नसून भविष्याचा संकल्प असतो. समाज म्हणून आपण याकडे कसं पाहता? संघाची एक दृष्टी आहे. गंगा, या गंगेबद्दल लोकांची पवित्र भावना, लोकांच्या श्रद्धा, या सर्व आपल्याला माहिती आहे. पण संघ ज्यावेळा त्याच्याकडे पाहतो तर संघाने गंगा विषयात सर्व देशातल्या, सर्व राज्यातल्या जातीपाती विरहित वेगवेगळे पोशाख घालणाऱ्या लोकांनाही गंगेबद्दल आदर आहे हे पाहिलं आणि त्याचा उपयोग राष्ट्रीय एकात्मतेसाठी कसा करता येईल असा विचार त्यावेळा स्वर्गीय मोरोपंत पिंगळे यांनी केला आणि पूर्ण देशामध्ये त्याचं काम उभं राहिलं. मीनाक्षीपुरम धर्मांतर झाल्यानंतर त्या एका घटनेचा लक्षात घेऊन, दखल घेऊन संघाने पूर्ण देशामध्ये जनजागरण, प्रचार प्रसार, जे धर्मांतर करतायत त्यांच्यावर तर रोखण्याचं काम करूच,
पण त्याबरोबर ज्या समाजातले लोक तिथे जात आहेत त्यांचं नीट प्रचार प्रसार प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांना नीट वस्तुस्थितीची जाणीव करून देणं हे संघाने स्वीकारलं. त्यामुळे इतक्या मोठी त्यावेळेची एकात्मता त्यावेळेला इतकं मोठं आंदोलन उभं राहिलं. हे सगळं केलं. राम मंदिराच्या माध्यमातून केवळ एक मंदिराची निर्मितीचा विषय नव्हता. मंदिरांची काही कमी नाही या देशामध्ये, पण यातून हिंदू अस्मिता जागवण्याचं काम जे कोणी केलं, संत महंतांनी तर आंदोलन गेली 500 वर्ष चालू होतं, पण त्याला सपोर्ट देऊन त्याला मूर्त रूपात आणण्याचं काम जे केलं ते या विचारधारेच्या लोकांनी केलं आणि त्याचं श्रेय कधी घेतलं नाही. अशा अनेक गोष्टी या देशाच्या प्रथा परंपरा वाढवण्यासाठी रुजवण्यासाठी संघ दूरगामी दृष्टी ठेवून काम करतो आणि ते करतो आणि त्याच्यात सर्व जनतेचं इन्व्हॉल्वमेंट करतो. ही संघाच्या कार्यपद्धतीची विशेषता आहे. आपले प्रेक्षक जे आपला पॉडकास्ट बघतायत तर त्यांना तुम्ही नेमकं काय सांगाल की त्यांनी हे पुस्तक का वाचावं? मला असं वाटतं की या देशाच्या निर्माणामध्ये भारताची जी पहिचान आहे, ओळख आहे, ती सर्व देश विदेशामध्ये आपल्या संस्कृतीचे कारण आहे, आपल्या संस्कारामुळे आहे, आपल्या जीवन पद्धतीमुळे आहे आणि त्याचा सार म्हणून संघाने आजचे जे इश्यूज जे आव्हानात्मक आहे, पर्यावरणाचा विषय असेल, लोकांच्या जीवनमानाचा असेल, कुटुंब पद्धती जगवण्याचा असेल, आमची विवाह संस्था जी एक वेगळी आहे ज्याची चर्चा पूर्ण जगात असते, आमची धार्मिक भावना, या सर्व गोष्टी या लोकांना नव्या रचनेमध्ये नवीन पद्धतीतून त्याच्या नव्या अर्थातून सांगण्याचा संघ प्रयत्न करतो आहे. संघाने केवळ परंपरागत पद्धतीने काम करणारी संस्था नाही, कालोचित परिवर्तन करून लोकांना समजेल अशा भाषेमध्ये हे सगळं देण्याचं काम संघ करतं. त्यामुळे संघाने आपल्या कार्यपद्धतीमध्ये अनेक बदल केले. आता लोकांच्यापर्यंत संघ आक्रमकतेने पोचतोय. समाजामध्ये एक आकर्षण तयार झालं आहे की लोक आपल्या घरातून अरे आमचा मुलगा संघात गेला पाहिजे, संघ विचारधारेशी आमचा संबंध असला पाहिजे. एकेकाळी या देशातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या शाखेत जाणं ही बंदी लावणारं जे सरकार होतं आणि या संघाची शक्ती ज्यांना कळते, संघाचं महत्त्व ज्यांना माहिती आहे, असे जेव्हा देशाचे प्रधानमंत्री देशाचं नेतृत्व करतात त्यामुळे परिस्थितीत बदल झाला आहे. संघाच्या विषयात अनुकूलता तयार झाली. त्या अनुकूलतेचा फायदा घेऊन लोकांना या राष्ट्रवादी विचार प्रवाहाशी जोडण्याचं काम करण्यासाठी मला असं वाटतं की माझ्या या पुस्तकाचा आणि एकूण संघाच्या वाटचालीचा संघाने या 100 वर्षाच्या निमित्ताने हेच केलं. घराघरात जाऊन संघ पोचवला, संघाचं काम पोचवलं, संघाचं माध्यम कसं इफेक्टिव्ह आहे आणि कसं आवश्यक आहे ते पोचवलं. त्यामुळे आज जगात अनेक लोक संघ विषयावर डॉक्टरेट करत आहेत. संघाच्या कार्यपद्धतीवर संशोधन चालू आहे. संघ सोडून सुद्धा अनेक ठिकाणी या विषयाचे परिसंवाद होत आहेत, परिचर्चा होत आहेत. लोक नव्या पद्धतीतून संघाला पाहू इच्छित आहेत आणि संघाने त्या प्रकारचं इतकं मोठं काम उभंच केलं आहे. हे पुस्तक लोकांना कुठे उपलब्ध होईल त्याबद्दल काय सांगाल? हे ॲमेझॉनवर पण उपलब्ध आहे. अनेक संस्थांनी यांच्याकडे डिमांड केली आहे आणि लवकरच आमची दुसरी आवृत्तीसुद्धा येणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या पुस्तकाचा जो आमचा हेतू आहे तो साध्य होतो आहे. एकतर देशाच्या राष्ट्रपती उपराष्ट्रपती भवनात झालेला अशा प्रकारचा ब्रँडेड राष्ट्रवादीचा हा पहिला कार्यक्रम झाला. देशाचे संरक्षण मंत्री त्याच्यात येतात. त्यामुळे याचा एक मेसेज आहे आणि निश्चितपणे संघ वाचून तर कळेलच, व्यवहार पाहूनच कळेल. त्याबरोबर संघाच्या कार्यपद्धतीमध्ये सामील झाल्यावर संघ जास्त कळतो. ते सामील होण्यासाठी एक इफेक्टिव्ह माध्यम म्हणून आणि विशेषकर आमचा प्रयत्न असा आहे की अनेक असे समाज असा वर्ग आहे की जो संघाच्या कधी डायरेक्ट संपर्कात आला नाही, अशा लोकांच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचावं असा आमचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की त्याला नक्कीच यश मिळेल. आणि किती भाषांमध्ये एकंदरीत हे पुस्तक आहे? आता ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये ज्याचं प्रकाशन झालं आहे आमचं आणि आता वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचं ट्रान्सलेशनही सुरू आहे. लवकरच त्याचं मराठी आवृत्तीसुद्धा आम्ही महाराष्ट्रात आणून मुंबई आणि पुण्यामध्ये त्याचे कार्यक्रम करणार. अरे वा, धन्यवाद श्यामजी, आपण व्याज वेळ काढून मायम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आलात. नमस्कार. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.